मी कशाला तुम्हाला ज्ञान देऊ त्याच्यात? जे मनापासून वाटते तेच बोलतो मी तुमच्याशी. मला माहिती आहे की तुम्हाला आता माझा राग येतोय, तुम्हाला मारा असं वाटतंय, मला बोला असं वाटतंय. करा, मला मारा बोला काय वाटतं ते करा. पण मला एवढं माहिती आहे त्याच्यात की तुमच्या मनात वैदी वहिनींच्या बद्दल अजूनही प्रेम शिल्लक आहे. अहो जगानं जे त्याच्यात बघितलेले नाहीत ना ते मी बघितले. बस झाला. एक तर मी तुला इथं बोललेलं नाही, त्यामुळे त्यांची वकिली करणं बंद कर. मी त्याची वकिली करत नाहीये. मी जे वाटते तेच सांगायला आलोय फक्त. आणखी एक, मी तुमची साथ सोडलेली नाही आणि सोडणार पण नाहीये. अहो तुम्ही माझं राम आहे राम. राम तुझ्या बोलण्यातच काय राम उरलेलं नाही. तू जर माझा खरा दोस्त असतास ना तर माझ्या विरोधात गेला नसतास. मी तुमच्या विरोधात गेलेलोच नाहीये. मी फक्त चुकीच्या बाजूच्या विरोधात गेलो. आपली दोस्ती, आपली दोस्तीवरचं प्रेम हे कधीच कमी होणार नाही. झाला ड्रामा थंड जाणे घेत ना. आणि जाऊन सांग तुझ्या वहिनी साहेबांना मी जे काय केलं ते एक माणूस म्हणून केलं. त्यांची बाजू घेऊन काय उपकार नाही केलं त्यांच्यावर. जाणे जा. ठीक आहे, मी जातो. मी परत येणार आहे. असं सहजासहजी सोडणार नाही तुम्हाला. सांगते त्याच्यात मला ना खरंच चुकल्यासारखं वाटतं. तुमचं बोलणं, तुमचं ओरडणं, तुमचं मारणं ह्याच्याशिवाय जगाची सवय नाही राहिली आता. अहो महादेवाच्या मंदिराला नंदीश्वर शोभा असती काय? ए तंडर जा. निघ जा. लय झालं तुझं. मला तर कोणाची गरज नाहीये. जा तू. वैदू, अरे शांत हो बघू. नको एवढं मनाला लावून घेऊ.